Huh. So last time we have studied magnetic intensity. So what is magnetic intensity? It is a vector quantity which represents strength of magnetic field in vacuum. Magnetic intensity is nothing but dipole moment applied per unit volume by external magnetic field. So H is equal to M applied divided by volume, and therefore SI unit can be ampere per meter. The direction of magnetic intensity H is south to north internally and north to south externally. Externally means external to the magnet. मॅग्नेटिक इंटेन्सिटीचा आणखी एक महत्वाचा फॉर्म्युला काय आहे? मॅग्नेटिक इंडक्शन इन व्हॅक्यूम divided by permeability of the vacuum. So H is equal to B naught by mu naught or B naught is equal to mu naught into H. हा एक फॉर्म्युला खूप इम्पॉर्टंट आहे, लक्षात घ्या. B naught is equal to mu naught into H. What is the magnetic intensity inside solenoid? Okay, this is the question. So magnetic induction inside solenoid is mu naught Ni. So magnetic intensity inside solenoid is B naught by mu naught. So mu naught Ni divided by mu naught get cancelled, and therefore magnetic intensity inside solenoid is H is given by formula Ni. So from Ni also you are getting the unit ampere per meter. After that we have studied different units. Ampere meter is the unit of pole strength, ampere meter square dipole moment, and ampere per meter is the magnetic intensity. हाँ, अभी इसके बाद मैग्नेटिक इंटेंसिटी के बाद मैग्नेटाइजेशन का टर्म हमने देखा है. उसको दूसरा वर्ड क्या है? इंटेंसिटी ऑफ मैग्नेटाइजेशन. ओके, सो ये मैग्नेटाइजेशन क्या रहता है? Magnetization of an object is defined as dipole moment produced in that object per unit volume when it is placed in external magnetic field. म्हणजे ही मॅग्नेटायझेशन ही जी टर्म आहे ती काय आहे? इट इज रिलेटेड टू द मटेरियल. म्हणजे एखादं मटेरियल एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड मध्ये ठेवलं तर त्याच्यामध्ये किती डायपोल मोमेंट पर युनिट व्हॉल्यूम क्रिएट होतं. एखादं मटेरियल एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड मध्ये ठेवलं तर त्याच्यामध्ये किती डायपोल मोमेंट पर युनिट व्हॉल्यूम प्रोड्यूस होतं, त्याला काय म्हणतो आपण? मॅग्नेटायझेशन ऑफ दॅट मटेरियल असं म्हणतो, मॅग्नेटायझेशन. ओके, that is the mz, and it is dipole moment produced per unit volume. SI unit is ampere per meter. आता मॅग्नेटायझेशन मुळे देखील तिथे काय होणार आहे? एक मॅग्नेटिक इंडक्शन प्रोड्यूस होणार आहे, अँड दॅट इज इन मटेरियल. बघा, नाउ मॅग्नेटिक फील्ड म्हणजेच काय असणार आहे? मॅग्नेटिक इंडक्शन ड्यू टू मैग्नेटाइजेशन. ड्यू टू मैग्नेटाइजेशन उसको हम बोलेंगे BM. BM इज इक्वल टू म्यू नॉट इंटू MZ. सो दिस इज द फॉर्म्युला, म्यू नॉट इंटू MZ. म्हणजे जर मटेरियल मॅग्नेटाइज झालं, त्याचं मॅग्नेटायझेशन MZ जर असेल तर त्या मटेरियल हा एक मॅग्नेट झाला ना. मटेरियल मॅग्नेट झालं तर त्याच्यामुळे देखील काय होणार आहे? तिथे एक मॅग्नेटिक फील्ड डेव्हलप होणार आहे. म्हणजे एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्डचं मॅग्नेटिक फील्ड असणारच आहे, प्लस मटेरियल मॅग्नेटाइज त्याचं देखील डायपोल मोमेंट क्रिएट होणार आहे. 4 चावले. So magnetic field due to magnetization is given by formula BM is equal to mu naught MZ. So this is the formula. Next term that we are going to study is susceptibility.
susceptibility. Next is the term susceptibility, which is denoted by Greek alphabet chi. It is like this. काय असं त्याला म्हणतात, काय. Susceptibility काय. Okay, now what is this susceptibility? अभी देखिए, there was some connection problem. Susceptibility काय. Related to external magnetic field, there is term H, that is magnetic intensity. Okay, due to this magnetic intensity, there is magnetization of the material. म्हणजे लक्षात घ्या, तिथं काय आहे, एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड आहे. एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड किती स्ट्रॉंग आहे ते कशाच्या साइन आपण इंडिकेट करतो, H, दॅट इज मॅग्नेटिक इंटेन्सिटी. आणि त्या मॅग्नेटिक फील्ड मध्ये मटेरियल ठेवलं तर काय होणार आहे, दॅट विल गेट मॅग्नेटाइज अँड त्याच्यामध्ये काहीतरी मॅग्नेटायझेशन डेव्हलप होणार आहे. तर इनपुट काय दिलंय आपण, H दिलेला आहे. ओके, इनपुट काय दिलेला आहे, दॅट इज H, अँड व्हॉट वी गेट द आउटपुट, दॅट इज मॅग्नेटायझेशन इज द आउटपुट. सो दिस आउटपुट डिवायडेड बाय इनपुट, याचा जो रेशो आहे, दॅट इज कॉल्ड एज ससेप्टिबिलिटी. सो ससेप्टिबिलिटी ऑफ ए मटेरियल, ओके, susceptibility is the term which is related to the material. Susceptibility of material is defined as the ratio of magnetization to magnetic intensity. Okay, susceptibility is the ratio of magnetization to magnetic intensity. So here I can write chi as chi is equal to magnetization is denoted by mz and magnetic intensity is denoted by H. Okay, so susceptibility is nothing but mz by H. So किती मॅग्नेटिक इंटेन्सिटी लावल्यानंतर किती मटेरियलचं मॅग्नेटायझेशन झालेलं आहे. ओके, दिस रेशो इज कॉल्ड ॲज susceptibility. Now this susceptibility can be positive, negative or zero. Susceptibility can be positive, negative or zero. Susceptibility positive means what? The direction of magnetization and direction of magnetic intensity both are same, because magnetization is also vector quantity and H is also vector quantity. mz आणि H दोन्ही vector quantity आहेत, लक्षात घ्या. आता मॅग्नेटिक इंटेन्सिटी लेफ्ट टू राईट लावलं आणि मॅग्नेटायझेशन देखील लेफ्ट टू राईट जर झालं तर त्याचा मिनिंग काय होणार आहे, दॅट इज पॉझिटिव्ह ससेप्टिबिलिटी. आणि काही मटेरियलच्या बाबतीत असं पण होतं की मॅग्नेटायझेशन लेफ्ट टू राईट लावल्यानंतर त्याच्यामध्ये मटेरियल ठेवल्यानंतर त्याच्यामध्ये मॅग्नेटिक इंटेन्सिटी लेफ्ट टू राईट लावल्यानंतर H लेफ्ट टू राईट लावल्यानंतर mz राईट टू लेफ्ट म्हणजे अपोजिट क्रिएट होतं. दॅट इज कॉल्ड एज नेगेटिव्ह ससेप्टिबिलिटी. Okay, so susceptibility can be, it can be positive or it can be negative. Okay, positive susceptibility means what? H and mz are in same direction. And negative susceptibility means H and mz are in opposite direction. Now what is the value of susceptibility? Generally value of susceptibility is greater than 1. Just magnitude, साइनच तर ही गोष्ट झाली, पण मॅग्निट्यूडचा विचार केला तर इट इज जनरली ग्रेटर दॅन 1. ओके, म्हणजे फॉर एक्झाम्पल 1 एम्पियर पर मीटर 1 एम्पियर पर मीटरचं H अप्लाय केलं तर mz जे आहे ते 5 एम्पियर पर मीटर किंवा 10,000 एम्पियर पर मीटर असं प्रोड्यूस होऊ शकतं.
काय सांगितलं लक्षात येतं का? ससेप्टिबिलिटीची जी व्हॅल्यू आहे ती जनरली ग्रेटर दॅन 1 असते. ओके, सो इट चेंजेस फ्रॉम मटेरियल टू मटेरियल. म्हणजे फॉर एक्झाम्पल फॉर iron the value of susceptibility is about 4000 to 10000. 4000 to 10000 म्हणजे 1 अँपिअर मीटरचं मॅग्नेटिक फील्ड असेल आणि त्याच्यामध्ये काय केलं आपण, आयर्न ठेवलं, तर त्याचं मॅग्नेटायझेशन किती होतं साधारणपणे 6000 or 7000 अँपिअर पर मीटर एवढं त्याच्यामध्ये मॅग्नेटायझेशन होते. Here output is more than the input. After susceptibility, next term is permeability of the material. Permeability of material. Now what is this permeability of material? Permeability of material is nothing but ratio of the magnetic field produced in the material, total magnetic field produced in the material to magnetic intensity applied to it. Okay, so it is the property of material which support magnetic field. First of all, what is definition? It is property of material which supports magnetic field. It is the property of material which supports magnetic field, or another definition is permeability of material is defined as the ratio of permeability of material. It is not related to vacuum. Permeability of material is denoted by letter mu. So permeability of material is defined as a ratio of total magnetic field inside that material per unit magnetic intensity. Per unit magnetic intensity. That is called as permeability. Permeability of material is defined as the ratio of total magnetic field, म्हणजे टोटल मॅग्नेटिक इंडक्शन थोडक्यात असं आपण म्हणू शकतो, इनसाइड दॅट मटेरियल पर युनिट मॅग्नेटिक इंटेन्सिटी. म्हणजे वन्स अगेन लक्षात घ्या, एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड जे आहे ते H आहे. एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड has intensity that is H, and suppose I place one material inside magnetic field. ओके, आता H मुळे देखील मॅग्नेटिक फील्ड असणार आहे आणि ते मटेरियल तिथे मॅग्नेटाइज झाल्यावर त्याच्यामुळे देखील मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस होणार आहे, आणि अशा प्रकारे काहीतरी मटेरियलच्या आतमध्ये टोटल मॅग्नेटिक फील्ड काहीतरी बी असणार आहे. म्हणजे परमेबिलिटी ऑफ दिस मटेरियल फाइंड आउट करायचं असेल तर काय करावं लागेल तुम्हाला? यू हॅव टू फाइंड आउट फर्स्ट मैग्नेटिक इंटेंसिटी. ओके, उसके बाद क्या फाइंड आउट करना पड़ेगा? मैग्नेटिक फील्ड इनसाइड दिस मटेरियल. ओके, और उसके बाद परमेबिलिटी ऑफ मटेरियल इज नथिंग बट टोटल मैग्नेटिक फील्ड इनसाइड मटेरियल डिवाइडेड बाय द H. So this is called as permeability of material. ओके, किती H अप्लाई केल्यानंतर, कितना H अप्लाई करने के बाद मटेरियल में कितना मैग्नेटिक टोटल मैग्नेटिक फील्ड प्रोड्यूस होता है. ओके, so this total magnetic field divided by magnetic intensity is called as permeability of the material.
Okay, so this is about permeability. Next is SI unit of permeability. SI unit of permeability. So this is important. SI unit of permeability. So what is the SI unit of permeability? It is Weber per ampere meter. Weber per ampere meter, or it is Henry per meter. Okay, हे दोन्ही युनिट माहिती असणं आवश्यक आहे. SI unit of permeability. So it can be permeability of material or permeability of the vacuum. So SI unit of permeability is Weber per ampere meter, or Henry per meter is the SI unit. Okay. Next is relative permeability. Next is relative permeability of material. Okay, so relative permeability is denoted by mu r. relative permeability. अभी इधर रिलेटिव वर्ड है, मतलब क्या, मटेरियल की परमेबिलिटी विथ रिस्पेक्ट टू सम अदर मीडियम, ओके, इधर कंपेयर की होगी. सो रिलेटिव परमेबिलिटी में क्या होता है, मटेरियल की परमेबिलिटी वैक्यूम की परमेबिलिटी से कंपेयर होती है. ओके, सो रिलेटिव परमेबिलिटी. सो व्हाट इज दिस रिलेटिव परमेबिलिटी? इट इज द रेशियो ऑफ permeability of material, permeability of material divided by permeability of vacuum, permeability of vacuum. Okay, relative permeability is the ratio of permeability of material to permeability of the vacuum. So that is called as relative permeability. So mu r can be written as permeability of material is denoted by mu and permeability of vacuum is denoted by mu naught, and therefore relative permeability is given by formula mu by mu naught. Okay, or otherwise we can also write like this: permeability of material is equal to relative permeability into mu naught. Okay, now remember this thing, that permeability of material is always more than permeability of vacuum. मटेरियल की परमेबिलिटी हमेशा वैक्यूम की परमेबिलिटी से ज्यादा होती है, तो इसकी वजह से क्या हो जाएगा, रिलेटिव परमेबिलिटी इज ऑलवेज ग्रेटर देन 1 आ जाएगा. ओके, और उसके बाद इसका एसआई यूनिट क्या आ जाएगा, एसआई यूनिट, एसआई यूनिट, रिलेटिव परमेबिलिटी का एसआई यूनिट क्या आ जाएगा, बिकॉज इट इज रेशियो ऑफ द सेम फिजिकल क्वांटिटीज ना. न्यूमरेटर को भी परमेबिलिटी है, डिनोमिनेटर को भी परमेबिलिटी है. न्यूमरेटर को भी वेबर पर एम्पियर मीटर आएगा, डिनोमिनेटर को भी वेबर पर एम्पियर मीटर आएगा, तो क्या हो जाएगा, दोनों कैंसिल हो जाएगा. सो इट हैज नो एसआई यूनिट, इट हैज नो एसआई यूनिट. आल्सो it is a dimensionless constant, dimensionless constant. So that is called as relative permeability. Okay, so relative permeability की वैल्यू हमेशा ग्रेटर देन 1 रहती है. इसका SI यूनिट नो SI यूनिट एंड इट इज अ डायमेंशनलेस कांस्टेंट. सो रिलेटिव परमेबिलिटी में क्या करते हैं, मटेरियल की परमेबिलिटी वैक्यूम की परमेबिलिटी से कंपेयर करते हैं. ओके, नेक्स्ट. आता बघा, आता ज्या सगळ्या आपण फिजिकल क्वांटिटीवर बघितलेल्या आहेत त्यांच्यामध्ये रिलेशन काय आहे ते आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. ओके, रिलेशन बिटवीन ऑल द फिजिकल क्वांटिटीज म्हणजे काय, एच एम झेड बी बी नॉट बी एम म्यू म्यू नॉट म्यू आर, या सगळ्यांचे फॉर्म्युले इम्पॉर्टंट काय, या सगळ्यांच्या मधलं रिलेशन काय आहे हे आपल्याला स्टडी करायचं आहे. ओके, सो
a relation between above terms, relation between above terms हे काढायचं. तर रिलेशन बिटवीन अबोव टर्म्स कसं येणार बघा. सपोज a magnetic field, suppose a magnetic field has intensity H. ओके, हे बघा व्यवस्थित आता लक्ष द्या, हे खूप इम्पॉर्टंट आहे. सपोज ए मॅग्नेटिक फील्ड हॅज इंटेन्सिटी H. आता एक मॅग्नेटिक फील्ड H इंटेन्सिटीचा असेल. ओके, ठीक आहे. तर काय होणार, H या मॅग्नेटिक फील्ड मुळे काहीतरी तिथं काय होणार आहे, मॅग्नेटिक इंडक्शन प्रोड्यूस होणार आहे. ओके, सो देअरफॉर मॅग्नेटिक इंडक्शन ड्यू टू धिस H. ओके, ह्या H मुळे तिथं काय होणार आहे, मॅग्नेटिक इंडक्शन काहीतरी प्रोड्यूस होणार आहे. त्याला काय म्हणणार आपण, B0 असं म्हणणार. B0 इज इक्वल टू काय फॉर्म्युला असतो, μ0 इंटू H. हा पहिला फॉर्म्युला, हा लक्षात घ्या. म्हणजे H हे मॅग्नेटिक इंटेन्सिटी एम्पियर पर मीटर आहे. तर त्याच्यामुळे किती टेस्लाचं मॅग्नेटिक फील्ड म्हणजे किती मॅग्नेटिक इंडक्शन प्रोड्यूस होणार तिथं, μ0 इंटू H एवढं तिथं मॅग्नेटिक फील्ड असणार आहे. ओके, आता काय करायचं आहे, इन दिस मॅग्नेटिक फील्ड, now in this magnetic field material is placed so that it is magnetized. आता या मॅग्नेटिक फील्ड मध्ये काय केलेलं आहे, मटेरियल ठेवलेलं आहे. त्याच्यामुळे काय झालं, ते मॅग्नेटाइज झालेलं आहे. अँड देअरफॉर मॅग्नेटायझेशन ऑफ मटेरियल मॅग्नेटाइज होणार ना, आणि त्याचं मॅग्नेटायझेशन किती येणार बघा, तर mz इज इक्वल टू काय इंटू H एवढं त्याचं मॅग्नेटायझेशन होणार. बरोबर आहे ना. हे बघा, सुरुवातीला एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड आणलं, किती इंटेन्सिटीचं, H इंटेन्सिटीचं. त्याच्यामुळे काय होणार आहे, तिथं मॅग्नेटिक इंडक्शन व्हॅक्यूम मध्ये क्रिएट होणार. ते किती असणार आहे, μ0 इंटू H. आता μ0 इंटू H या मॅग्नेटिक फील्ड मध्ये काय ठेवलं मी, एक मटेरियल ठेवलं. मटेरियल मॅग्नेटाइज होणार, आणि मटेरियल मध्ये किती मॅग्नेटायझेशन प्रोड्यूस होणार, mz इज इक्वल टू काय इंटू H. ओके, हे आपल्याला माहिती आहे. वेअर काय इज द ससेप्टिबिलिटी ऑफ दी मटेरियल. काय म्हणजे काय आहे, ससेप्टिबिलिटी ऑफ मटेरियल. ओके, आता मटेरियल मॅग्नेटाइज झालं. आता मटेरियल मॅग्नेटाइज झालं तर त्याच्यामुळं तो देखील एक मॅग्नेट झाला तिथं, त्याच्यामुळे मॅग्नेटिक फील्ड डेव्हलप होणार आहे. ओके, so magnetic field due to that material, or magnetization, that is त्याला काय म्हणूया आपण, BM म्हणूया. BM इज इक्वल टू μ0 इंटू काय असणार आहे, mz असणार आहे. μ0 इंटू mz, किंवा त्यालाच काय म्हणणार आहे, μ0 इंटू H इंटू काय, mz म्हणजे H इंटू काय. हा पार्ट अगोदर लक्षात आला का बघा. हा रिपीटेडली जरा एक 2-4 वेळा वाचा, कारण त्याच्याशिवाय ते लक्षात राहत नाही. रिपीट अँड रिपीट अगेन अँड अगेन. रिपीट करा 2 मिनिटं जे काय आहे वाचलेलं आहे, लिहिलेलं आहे ते.
सो पुन्हा एकदा बघा, सपोज magnetic field of intensity H is there, external magnetic field is there initially in vacuum. Okay, so due to this external magnetic field, magnetic induction is produced, which is mu naught H. Okay, in this magnetic field, material is placed so that it is magnetized. Okay, material magnetize होणार, मग magnetization materialचं किती असणार आहे, chi into H. So magnetic field due to magnetization किती येणार आहे, कारण ते मटेरियल मॅग्नेटाइज झाल्यावर इट विल ऍक्ट लाईक अ मॅग्नेट अँड देअरफॉर इट विल प्रोड्यूस इट्स ओन मॅग्नेटिक फील्ड देअर. ओके, अँड देअरफॉर टोटल मॅग्नेटिक फील्ड ड्यू टू मॅग्नेटायझेशन किती येणार आहे, बीएम इज इक्वल टू म्यू नॉट एम झेड म्यू नॉट एच इंटू काय. याच्यामध्ये काय डाऊट असला तर विचारा. नाउ देअरफॉर नाउ टोटल मॅग्नेटिक फील्ड इनसाइड मटेरियल काय असेल बघा, टोटल मॅग्नेटिक फील्ड इन मटेरियल. तर एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड किती आहे, बी इज इक्वल टू बी नॉट प्लस एक्सटर्नल आहे बी नॉट आणि मटेरियलच्या मॅग्नेटायझेशन मुळे झालेला आहे बीएम. सो टोटल मॅग्नेटिक फील्ड इन मटेरियल काय असणार आहे, बी इज इक्वल टू बी नॉट प्लस बीएम. सो बी इज इक्वल टू बी नॉट किती आहे, म्यू नॉट इंटू एच आहे, बीएम किती आहे, म्यू नॉट इंटू एच प्लस काय आहे, सॉरी म्यू नॉट इंटू एच इंटू काय. सो बी इज इक्वल टू म्यू, इफ म्यू नॉट एच इज टेकन कॉमन, 1 plus chi will be the remaining term. देखिए फिर एक बार, b is equal to b naught plus bm. b naught means mu naught h, bm means mu naught h into chi. Okay, mu naught h is taken outside and therefore in bracket the remaining terms are 1 plus chi. 1 plus chi. One plus chi. Suppose now H is taken to LHS. So what will happen if H is taken to LHS? B by H is equal to mu naught in bracket 1 plus chi. अभी B by H मतलब क्या रहता है, परमिएबिलिटी ऑफ मटेरियल रहता है. B by H म्हणजे टोटल मॅग्नेटिक फील्ड डिवाइडेड बाय मॅग्नेटिक इंटेन्सिटी अप्लाइड. सो दॅट इज कॉल्ड ॲज म्यू. सो म्यू इज इक्वल टू म्यू नॉट इन ब्रॅकेट 1 प्लस काय, हे लक्षात घ्या अगोदर. म्यू इज इक्वल टू म्हणजे हे काय झालं, व्हॅक्यूमची परमिएबिलिटी आणि मटेरियलची परमिएबिलिटी यांच्यामध्ये रिलेशन. म्यू इज इक्वल टू म्यू नॉट इन ब्रॅकेट 1 प्लस काय, बट दिस 1 प्लस काय, 1 प्लस काय येणार, काय होणार बघा इथं, म्यू बाय म्यू नॉट. 1 plus chi is equal to mu by mu naught, and mu by mu naught is nothing but relative permeability. So therefore I can write here, so therefore, so from above relation 1 plus chi is mu divided by mu naught, and mu by mu naught is nothing but relative permeability. So formula for relative permeability is 1 plus chi. म्हणजे ससेप्टिबिलिटी मध्ये फक्त 1 ऍड केलं तर आपल्याला रिलेटिव्ह परमिएबिलिटी मिळते. म्हणजे ससेप्टिबिलिटी जर 5000 असेल तर रिलेटिव्ह परमिएबिलिटी असणार आहे 5001. लक्षात येते. इफ ससेप्टिबिलिटी इज 10,000, रिलेटिव्ह परमिएबिलिटी इज 10,001. इफ रिलेटिव्ह परमिएबिलिटी इज 2000, रिलेटिव्ह परमिएबिलिटी जर 2000 असेल तर ससेप्टिबिलिटी काय येणार आहे 1999 येणार. ओके, म्हणजे इथं महत्वाचे रिलेशन काय मिळाले, म्यू इज इक्वल टू म्यू नॉट इन ब्रॅकेट 1 प्लस काय, म्यू आर इज इक्वल टू 1 प्लस काय, हे रिलेशन आपण बघितलेले आहेत. लक्षात येते का बघा, रिलेशन खूप इम्पॉर्टंट